गुरुचरित्र आपल्याला काय शिकवते? 1. आपली चूक नसताना दुसऱ्याकडून झालेला त्रास हे आपलेच प्रारब्ध असतात. 2. आपण मदत करत नसतो तर वैश्विक शक्तीनं ती मदत पोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते. 3. आपल्या मनात सतत शंका असतात, कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असे वाटत असते. ही शंका जाऊन ठाम श्रद्धा आली की शंका दूर होते. 4. यांत्रिकपणे देव सापडत नाही, मग कितीही ठिकाणी धावपळ करा. 5. मनुष्य रूपातच बहुतेक गुरु भेटतात, पण कुणाला तरी गुरु मानायला मन धजावत नाही. त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणं सोयीचं वाटते. इथेच गल्लत होते. पण योग्य गुरु भेटणं हेही आपल्या कळकळीतूनच होऊ शकते. 6. काळ हा परमेश्वरलाही चुकला नाही. इतके क्रांतिकारी विधान गुरुचरित्रात आहे. 7. आपली काही पापे असतात, ती आपल्या मानसिक वेदनेतून प्रायश्चित करवतात. त्याला पर्यायी उपाय नाही. 8. नृसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केला नाही. आपापली जग राहटी चालवावी हेच सांगितले. 9. महाराज वैश्विक शक्तीच्या सूचनेनं राहिल्यासारखे वाटतात. बाकीच्या घटना या घडत गेल्या. मुख्य कार्य ठरलेले होते. 10. अवतार हे काराप्रमाणे होतात. दरवेळी एकाच रूपात येत नाहीत. 11. विज्ञान हे ज्ञानाचाच भाग आहे. अध्यात्म हा पाया आहे, पण जग राहटी ही आपल्याला नेमून दिलेल्या कामातून पुढे जाते. आपले पात्र जे असेल ते आनंदानं निभवावे. पुढच्या खेळात वेगळे पात्र मिळेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.